पतीने पत्नीवर संशय घेत दोघात कडाक्याचे भांडण झाले। पतीचा राग अनावर झाल्याने त्याने पत्नीवर चाकू भोगसून घराच्या अंगणात हत्या केल्याची घटना आज दिनांक 12 सप्टेंबरला सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत कुडे सावली येथे घडली। रक्ताच्या थारोळ्यात पत्नी अंगणात विवळत होती आणि पती हातात चाकू घेऊन बघणाऱ्यांना जवळ न येण्यासाठी धमकावत होता। या घटनेमुळे गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास करीत आहेत। वंदना धनपाल रामटेके असे मृतकाचे नाव असून आरोपी धनपाल माधव रामटेके यास पोलिसांनी अटक केली आहे। धनपाल रामटेके हा मागील अनेक दिवसांपासून गावात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत होता। तो स्वभावाने सर्किट होता। त्याचे पत्नी आणि मुलांसोबत पटत नव्हते। मोठा मुलगा बाहेरगावी राहत होता तर लहान मुलगा त्याच्या जवळच राहत होता। धनपालचे पत्नीसोबत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच खटके उडत होते। आज गुरुवारला सकाळी पती धनपाल व पत्नी वंदना यांच्यात संशयावरून वाद झाला। याचे पर्यवसान कडाक्याचे भांडण झाले। धनपालने घरातील चाकू आणून पत्नी वंदना हिच्यावर सपासप वार केले। वंदना घराच्या अंगणात रक्ताच्या थारोळ्यात विवळत पडली होती। शेजाऱ्यांनी घरासमोर जाऊन वंदनाला पाणी पाजण्यासाठी आणि उपचारासाठी नेण्यासाठी गेले, मात्र धनपालने हातात चाकू घेऊन वंदनाच्या सभोवताल फिरून कुणीही तिला न्यायचे नाही, अन्यथा तुम्हालाही मारणार असे धमकावत होता। सदर घटनेची माहिती कोठारी पोलिसांना गावकऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिली। तात्काळ पोलीस घटनास्थळी गाठून धनपाल यास ताब्यात घेतले आणि वंदना हिला उपचारासाठी कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले, परंतु डॉक्टर हजर नसल्याने तिला बल्लारपूरकडे घेऊन जात असताना रस्त्यातच वंदनाने प्राण सोडले। धनपाल रामटेके याचा मुलगा सदर माहिती होताच त्याने कोठारी पोलिसात तक्रार दिली। कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश खरसाण पुढील तपास करीत आहे। गाव माझा न्यूज करिता राज कपूर भडके, गोंड पिपरी, चंद्रपूर।